नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. मागील व्हिडिओमध्ये आपण कुट प्रश्नामधील स्वाध्याय 9.2 मधील 1 ते 15 प्रश्न अभ्यासलेले होते. आज आपण त्या पुढील प्रश्न अभ्यासू. प्रश्न 16 बघा. घड्याळात 10:30 इतकी वेळ झालेली असताना तासकाटा कोणती दिशा दाखवतो? आता घड्याळामध्ये 10:30 बघा. इथे 12, इथे 6, इथे 3 आणि इथे 9, इथे 10, इथं 11, 1, 2, 4, 5, 7 आणि 8 हे घड्याळ आहे. याच्यामध्ये 10:30 आहेत. 10 म्हणजे तासकाटा 10 आणि 11च्या मध्ये, इथं मध्यभागी, आणि मिनिट काटा कुठे येईल? 6वर येईल, म्हणजे 10:30 झाले. 10:30. तासकाटा कोणत्या दिशेला? तासकाटा या साईडला आहे, म्हणजे या साईडची दिशा कुठली असते? इथली वायव्य असते बघा. पूर्व, इथं पश्चिम, दक्षिण, उत्तर, इथं आग्नेय असते, नैऋत्य, इथं वायव्य आणि ईशान्य. मग इकडची दिशा कुठली? वायव्य, म्हणून पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न 17 बघा. रोशन उत्तरेकडे 25 मीटर अंतर चालत जातो. मग तो पूर्वेला 10 मीटर अंतर चालत जातो. नंतर पुन्हा उत्तरेला 5 मीटर अंतर चालत जातो. शेवटी तो पश्चिमेला 10 मीटर अंतर चालतो. आता रोशन मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? आता बघा, रोशन उत्तरेकडे 25 मीटर चालत जातो. सुरुवातीला उत्तरेकडे 25 मीटर, समजा या ठिकाणापासून त्याने सुरुवात केली. या ठिकाणी इथं 25 मीटर, बीला इथं 25 मीटर. मग तो पूर्वेला, आता बघा हे वरची दिशा झाली उत्तर, त्याने कुठून सुरुवात केली? दक्षिण, इथं पूर्व आणि इथं पश्चिम. नंतर तो पूर्वेला 10 मीटर, पूर्वेला म्हणजे इकडं 10 मीटर अंतर जातो. नंतर पुन्हा उत्तरेला 5 मीटर, त्यानंतर आणखी उत्तरेला, हे समजा ही सी आहे, इथं 5 मीटर अंतर जातं. आता डी, पुन्हा उत्तरेला 5 मीटर. शेवटी तो पश्चिमेला 10 मीटर, आणखी 10 मीटर, इथं पण 10 मीटर आहे, इथं पण 10 मीटर, म्हणजे बरोबर इथे 10 मीटर जातो. आता रोशन मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला व किती अंतर? आता मूळ ठिकाणापासून म्हणजे ए पासून ई पर्यंतचं अंतर. ए इथं 5 आहे म्हणल्यावर इथं पण इथून इथलं पण अंतर किती पाहिजे? 5 पाहिजे. म्हणजे हे 25 आणि हे 5, 25 अधिक 5 किती झाले? 30 मीटर. आणि आता तो कुठल्या दिशेला आहे? उत्तरेला आहे, 30 मीटर उत्तरेला. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. प्रश्न 18 बघा. एका घड्याळात मिनिट काटा दक्षिण दिशा व तासकाटा ईशान्य दिशा दर्शवत आहे, तर घड्याळ पुढीलपैकी कोणती वेळ दर्शवत आहे? आता पण घड्याळाकडे बघा. इथं 12, इथं 6, 3, 9, 1, 2, 4, 5, 7, 8, 10, 11. आता बघा, मिनिट काटा दक्षिण दिशा म्हणजे खाली 6वर असेल, आणि व तासकाटा ईशान्य दिशा कुठली असते? इथली दिशा असते. इकडचे आग्नेय, पूर्व दिशा 3वर असेल त्यावेळेस पूर्व दिशा, 9वर असेल त्यावेळेस पश्चिम, खाली दक्षिण, इथं उत्तर, इथं आग्नेय, या दोघींच्या मध्ये 8च्या आणि 7च्या मध्ये आल्यावर इथं नैऋत्य, 10च्या आणि 11च्या, इथं 10 झालं, इथं आल्यावर वायव्य, आणि 1च्या आणि 2च्या मध्ये आल्यावर ईशान्य. तर तासकाटा ईशान्य दिशा म्हणजे इथं असेल तासकाटा. तर घड्याळ पुढीलपैकी कोणती वेळ दर्शवते? किती वाजलेत? 1:30 वाजलेत, म्हणजे पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. प्रश्न 19 बघा. विनोदच्या घराच्या दक्षिणेस 5 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. घराच्या पश्चिमेस 3 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. बागेच्या पूर्वेस 5 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. बागेपासून 10 किलोमीटर अंतरावर उत्तरेला नदी आहे. नदीच्या पश्चिमेला 10 किलोमीटर अंतरावर बाजार आहे.
रुग्णालयाच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर बाजार आहे. तर विनोदच्या घरापासून रुग्णालय कोणत्या दिशेस व किती अंतरावर आहे? सुरुवातीला बघा, घराच्या दक्षिणेस 5 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. समजा इथं घर आहे, हे झालं घर. घराच्या दक्षिणेस, दक्षिण दिशा म्हणजे खालची दिशा, 5 किलोमीटर अंतरावर, इथं 5 किलोमीटर काय हे शाळा आहे. इथं काय शाळा. घराच्या पश्चिमेस 3 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. इथं घरापासून पश्चिमेला 3 किलोमीटर अंतरावर काय आहे? मंदिर आहे. इथं मंदिर आहे. बागेच्या पूर्वेस 5 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. म्हणजे इथं बाग असली पाहिजे आणि इकडं बागेच्या पूर्वेस 5 किलोमीटर अंतरावर काय शाळा. हे 5 किलोमीटर, हे इथून 3 किलोमीटर. हे इथं बाग आहे. बागेच्या पूर्वेस म्हणजे इकडची दिशा, हे लक्षातच ठेवायचं. इकडं पूर्व, इकडं पश्चिम, खाली दक्षिण, वरती उत्तर. आता बागेच्या पूर्वेस 5 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. बागेपासून 10 किलोमीटर अंतरावर उत्तरेला नदी आहे. बागेपासून 10 किलोमीटर अंतरावर 10, बागेपासून हे 5 आणि वरती आणखी 5, हे 5 किलोमीटर आणि वरती 5 किलोमीटर म्हणजे 10 किलोमीटर झाले. हे 10 किलोमीटर अंतरावर काय आहे? बागेच्या उत्तरेला 10 किलोमीटर अंतरावर नदी आहे. तर नदी आहे. नदीच्या पश्चिमेला 10 किलोमीटर अंतरावर बाजार आहे. इथून इकडं नदीच्या पश्चिम दिशा, नदीची पश्चिम दिशा कुठली? ती इकडची येते. 10 किलोमीटर अंतरावर काय येतं? बाजार. 10 किलोमीटर अंतरावर इथं बाजार आहे. रुग्णालयाच्या उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर बाजार आहे. इथं म्हणजे निम्मा बघा, इथं काय आहे? रुग्णालयाच्या उत्तरेला 5 किलोमीटर बाजार आहे. इथं बाजार आहे. रुग्णालय काय पाहिजे? त्याच्या दक्षिणेला, म्हणजेच रुग्णालयाच्या उत्तरेला बाजार येतो. इथं रुग्णालय किती किलोमीटर अंतरावर? 5 किलोमीटर अंतरावर. तर विनोद घरापासून रुग्णालय कोणत्या दिशेला? विनोदच्या घरापासून, इथं विनोदचं घर आहे. रुग्णालय किती किलोमीटर अंतर? घरापासून रुग्णालय कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. घरापासून रुग्णालय पश्चिम दिशेला. आणि किती किलोमीटर आहे? आता बघा, इथून इथपर्यंत अंतर किती झालं? तर मग दुसऱ्या पेन, इथून इथपर्यंत अंतर, इथं 10 किलोमीटर बाजारा नदी, म्हणजे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतचं अंतर किती किलोमीटर आहे? 10 किलोमीटर. आणि इथून इथपर्यंतचं अंतर इथं किती आहे? बाग आणि शाळेचं अंतर 5 किलोमीटर. म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर पण किती पाहिजे? इथून इथपर्यंतचं आणि इथून इथपर्यंतचं अंतर, म्हणजे रुग्णालयापासून घर इथलं 10 असलं पाहिजे. इथं 5 आहे म्हणल्यावर हे पण वरचं 5, म्हणजे 10 आणि 5 15 किलोमीटर. 15 किलोमीटर पश्चिमेस 15 किलोमीटर. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर. पर्याय क्रमांक हा दुसरा आहे. पश्चिमेस 15 किलोमीटर. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न 20 बघा. राघव घराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या डाव्या बाजूला उत्तर दिशा होती. तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? आता समजा इथं राघव आहे, त्याच्या उजव्या बाजूला राघव तोंड करून उभा आहे. त्याच्या डाव्या बाजूला उत्तर दिशा, म्हणजे या बाजूला उत्तर दिशा, डाव्या बाजूला. म्हणजे तो कुणीकडे तोंड करून उभा असणार आहे? पश्चिमेकडे का पूर्वेकडे? पूर्वेकडे, कारण डावी बाजू ही झाली त्याची. त्यामुळे ते कुठे तोंड करून उभा असणार आहे? पूर्वेकडे. राघव घराकडे तोंड करून उभा आहे, त्यामुळे त्याचं घर कुठल्या दिशेला असणार आहे? इथं घर असणार आहे, पूर्व दिशेला. आता इथं दक्षिण, इथं पश्चिम. तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळाला, त्यामुळे इथं 1 काटकोनात वळाला, 1, इथं 2 आणि इथं 3, म्हणजे आता तो उत्तर दिशेला असेल. तर घर त्याच्या कोणत्या बाजूला असेल? घर त्याच्या कोणत्या बाजूला असेल? इकडची उजवी दिशा. पर्याय क्रमांक दुसरा. आता इथं जर राघव उभा असेल,
तर त्याच्या उजवा हात कुणीकडे असणार? पूर्वेकडे असणार, म्हणजे त्याच्या घराकडे असणार. प्रश्न 21 बघा. पश्चिम व दक्षिण यांच्या दरम्यान असलेल्या दिशेकडे तोंड केले व शीर्षासन केल्यास डाव्या हाताला कोणती दिशा येईल? आता बघा, पश्चिम आणि दक्षिणच्या दरम्यान कोणती दिशा येते बघा. इथं पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. इथली जी दिशा आहे पश्चिम आणि दक्षिणच्या मधली कुठली दिशा येते? इथं आग्नेय, इथं नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. यांच्या दरम्यान पश्चिम आणि दक्षिणच्या दरम्यान शीर्षासन केले, म्हणजे इथं उभारून शीर्षासन केले. हा जो कोण आहे त्याने असं शीर्षासन केले, म्हणजे त्याच्या डाव्या हाताला कुठली दिशा असेल? आग्नेय दिशा असेल आणि उजव्या हाताला वायव्य दिशा असेल. तर त्यांनी कुठली दिशा? डाव्या हाताला कोणती दिशा असेल? कुठली दिशा असेल? आग्नेय दिशा. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 22 बघा. पीच्या आग्नेय दिशेत जेवढ्या अंतरावर क्यू उभा आहे तेवढ्याच अंतरावर आर हा क्यू पासून त्याच्या नैऋत्य दिशेस उभा आहे. तर पी हा आरच्या कोणत्या दिशेस उभा आहे? आता बघा, पी आहे, समजा इथं पी आहे. पीच्या आग्नेय दिशेस, पीची आग्नेय दिशा म्हणजे इकडची दिशा झाली आग्नेय दिशा. आग्नेय दिशेस क्यू, जेवढ्या अंतरावर क्यू आहे तेवढ्याच अंतरावर क्यू पासून आर हा नैऋत्य दिशा आहे. क्यूची नैऋत्य दिशा कुठली झाली? इथे झाली. हे दोघांचं अंतर सेम, कारण जेवढा पी पासून क्यू अंतर आहे तेवढंच क्यू पासून आर अंतर आहे, त्यामुळं हे तर पी हा आरच्या कोणत्या दिशेस आहे? आर पासून वरती आहे, म्हणजे उत्तर दिशा आहे. खालची कुठली झाली? दक्षिण दिशा झाली. आणि वरची ही खाली दक्षिण झाली, ही वरची उत्तर झाली. म्हणजे पी हा आरच्या कोणत्या दिशेस आहे? उत्तर दिशेस आहे. पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. प्रश्न 23 बघा. जर पश्चिम दिशेस उत्तर म्हटले, दक्षिणेस पश्चिम म्हटले, पूर्वेस दक्षिण म्हटले व उत्तरेस पूर्व म्हटले, तर पूर्वेकडे तोंड करून उभ्या असलेल्या आणि त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? आता आपण दिशा कशी दाखवतो? इकडे पूर्व, खाली दक्षिण, इकडे पश्चिम आणि इथवरती उत्तर. परंतु यांनी कसं सांगितले त्या पद्धतीने ना करूयात. आता पश्चिम दिशेस उत्तर म्हटले, इथं उत्तर म्हटले. इथं पश्चिम दिशा असते ॲक्च्युली, परंतु यांनी काय म्हटले? इथं उत्तर आहे. दक्षिणेस पश्चिम म्हटले, इथं दक्षिणऐवजी पश्चिम म्हटले. पूर्वेस दक्षिण म्हटले, इथं दक्षिण म्हटले. उत्तरेस पूर्व म्हटले, इथं पूर्व म्हटले. तर पूर्वेकडे तोंड करून उभा असलेल्या अनिताच्या, पूर्वेकडे तोंड करून इथं जर उभा असलेल्या अनिताच्या, म्हणजे इकडं हात, इकडचा कुठला आला? डावा हात आला आणि इकडचा तिचा उजवा हात आला. असलेल्या अनिताच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? उत्तर दिशा असेल. पर्याय क्रमांक पहिला. आता बघा, घड्याळात सकाळचे 9 वाजले आहेत. घड्याळातील मिनिट काटा नैऋत्य दिशेस असल्यास तासकाट्याची दिशा कोणती असावी? आता बघा, घड्याळामध्ये समजा घड्याळामध्ये 9 वाजले, त्यांनी सांगितले 9 वाजता काय असते? मिनिट काटा 9वर, सॉरी तासकाटा 9वर आणि मिनिट काटा 12वर. त्यांनी काय सांगितले? मिनिट काटा नैऋत्य दिशेला. ॲक्च्युली मिनिट काटा कुठल्या दिशेला आहे? इथं वरती उत्तर, इथं पश्चिम, पूर्व, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. खरं तर उत्तरेला आहे मिनिट काटा, पण त्यांनी काय सांगितले? नैऋत्यला, म्हणजे 1, 2 आणि 3, म्हणजे वायव्य, पश्चिम आणि नैऋत्य असं 3 याच्या मागे घेतले. मग आता बघा, तासकाट्याचं पण आपण का तसंच करूया. तासकाटा कुठल्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे, परंतु 1, 2 आणि 3 एवढा मागे घ्यायचा, आग्नेय दिशेला येतो. पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. त्याने उत्तर दिशेला असताना कुठल्या सांगितले? नैऋत्य, म्हणजे मागे किती फिरला आहे त्यांनी? वायव्य, पश्चिम आणि नैऋत्यकडे आला आहे. तसंच आपण मिनिट काट्याचं, तास काट्याचं पण तसंच करायचं. ॲक्च्युली पश्चिम दिशेला आहे, परंतु आपण मागे घ्यायचं नैऋत्य, दक्षिण आणि आग्नेय करायचं. म्हणून पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. प्रश्न 25 बघा. बुधवारी दुपारी 1:45 मिनिट काटा दक्षिण दिशेस आहे, तर
दक्षिण दिशेस आहे. 4.25 तासानंतर तास काटा कोणत्या दिशेस असेल. आता बघा आपण 1:45ची स्थिती दाखवू. इथं 12, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 6 आणि इथं 9. 1:45 म्हणजे किती. तास काटा 2ला 15 मिनटं कमी असतं, म्हणजे 1च्या आणि 2च्या मध्ये. आणि मिनिट काटा कुठे येते, 9वर येते. पण त्याने 4:15 मिनिट काटा दक्षिण ॲक्च्युली आहे तो पश्चिम दिशेला, पण त्याने काय सांगितले, ही दिशा दक्षिण सांगितली. त्यामुळे इथं दक्षिण म्हटल्यावर ही दिशा कुठली आली, उत्तर आली. ही खालची दिशा कुठली आली, पूर्व आली. आणि इथली पश्चिम आली. इथं पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये इथली कुठली आली, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि इथली ईशान्य आली. आता 4.25 तासानंतर म्हणजे 1:45 4.25 तास म्हणल्यावर 4 म्हणजे 4:15 म्हणजे 5 तास 60 मिनिटे. म्हणजे हे 60 मिनिट म्हणजेच एक तास झाला. म्हणजेच 5 + 1 तास म्हणजे 6 वाजले. 6 वाजतात. तर 6 वाजता म्हणजे 6 वाजता काय झालं असेल, तर मग आपण दुसरं घड्याळ दाखवू. आता 6 वाजता इथं तास काटा छोटा दाखवतो. तास काटा इथं आणि मिनिट काटा कुठं असेल, 12वर असेल. कोणत्या दिशेस असेल तास काटा, कोणत्या 6 म्हणजे इथं खालची दिशा कुठली सांगितली, पूर्व सांगितले. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. इथं लक्षात घ्यायचं 4:15 पासून 4.25 तास म्हटल्यावर इथं जर 60 मिनिट झालेले असेल, 60 मिनिट म्हणजे 1 तास असतो. त्यामुळे 5 मध्ये 1 तास मिसळायचा. अशा प्रकारे आपला स्वाध्याय पूर्ण झालेला आहे.